नमस्कार. आज आपण काळ्या उडदाच्या डाळीची हिरवीगार अशी आमटी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. थंडीच्या दिवसामध्ये अनेकदा काळे उडीद खाल्ले जातात, कारण काळ्या उडदामध्ये जी उष्णता, प्रोटीन, कॅल्शियम असतं ते दुसऱ्या कोणत्या डाळीमध्ये थंडीच्या दिवसात तरी एवढं जास्त मिळत नाही. म्हणून आवर्जून थंडीच्या दिवसामध्ये उडदाची आमटी आवर्जून खाल्ली जाते. तर इथे साधारणतः एक वाटीभर काळी उडदाची डाळ मी इथे घेतलेली, स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घ्यायची आणि शिजवताना त्यामध्येच मीठ आपल्याला घालायचं, म्हणजे जी डाळीची चव आळणी असते ती छान अशी मीठ टाकल्यामुळे येते. आळणीपणा जो असतो तो कमी लागतो. आता आपण कुकरला डाळ शिजायला लावलेली, तोपर्यंत हिरवा मसाला इथे वाटून घेऊया. शक्यतो उडदाची डाळ ही प्रत्येक ठिकाणी वेगळी बनवली जात असेल, पण खरोखरची जर तिची रेसिपी जर असेल तर ती अगदी मोजक्याच साहित्यामध्ये ती बनवली जाते. म्हणजे आलं असतं, लसूण असतो, हिरवी मिरची, जिरी आवर्जून घातली जाते. जेव्हा आपण हे वाटण बनवतो तेव्हा कढीपत्ता आणि कोथिंबीर भरपूर घातली जाते, कारण हे हिरवं वाटण केलं जातं आणि ह्या हिरव्या वाटणातच हिरवीगार अशी उडदाची आमटी बनवली जाते. ही बेसिक आणि पारंपरिक पद्धत आहे उडदाची आमटी बनवण्याची. आता आजकाल प्रत्येक ठिकाणी जरासं वेगळं बनवली जातात, थोडंसं काहीतरी स्वतःचं टेक्निक वापरून. पण खरी खुरी रेसिपी म्हटलं ना तर अगदी पूर्वीपासून चालत आलेली उडदाची आमटी बनवण्याची पद्धत अगदी हीच असते. आता इथे आपण हिरवं वाटण वाटून घेतलेले, तोपर्यंत आपली डाळ पण आहे ती पण इथे शिजली गेलेली. आता अनेकदा काय होतं, डाळ आपण कितीही मऊसूत शिजवली तरी डाळ एकीकडे पाणी एकीकडे असं होतं. डाळीला घट्टसरपणा येत नाही किंवा एकसंग येत नाही. अशा वेळेस काय करायचं, डाळ शिजलेली अशी गार करायची आणि थोडीशी मिक्सरला आपल्याला तिला फिरून घ्यायची, म्हणजे डाळीला छान घट्टपणा येतो. पण त्या अगोदर आपण जरासा मसाला फोडणीला घालून घेऊया. 2 पळ्या तेल घातलेले, जिरी मोहरी घालायची, हळद, हिंग यामध्ये घालायचं आणि केलेलं हिरवं वाटण आहे ते घालायचं. कढीपत्ता फोडणीला घालायचा आणि बारीक गॅसवरती चांगलं शिजून द्यायचं. कलर बदलला नाही पाहिजे एवढी याची काळजी घ्यायची, म्हणजे जास्त काळं होईपर्यंत मसाला परतून नाही घ्यायचा. तोपर्यंत डाळ आपली गार झालेली आहे. आता थोडीशी मिक्सरला प्लस मोडवरती डाळ फिरून घ्यायची. जास्त बारीक अशी अजिबात वाटायची नाही, नाहीतर आमटी तुमची ना एकदम अशी चिकट होईल आणि पिठलं बनवतो ना तशी होईल. तर इथे तुम्ही बघू शकता जास्त बारीक नाही झाली, फक्त अशी मोडली गेलेली, फोडली गेलेली, छान असा घट्टसरपणा इथे आलेला आहे. या पद्धतीने आपल्याला मिक्सरला तिला वाटून घ्यायची, किंवा रवीने वगैरे जरी तुम्ही अशी हटवून घेतली तरी डाळ चांगली फुटली जाते. इथे मसाला चांगला परतला गेलेला आहे. नंतर हटवून घेतलेली डाळ घालायची, पाणी घालायचे. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे उडदाची आमटी जी असते ना ती जास्त घट्ट नसते, थोडीशी ती पातळ असते, कारण डाळ चिकट असल्यामुळे तिला पातळ करायची असते. चवीप्रमाणे मीठ घालायचं, बारीक चिरलेली चांगली कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची. आमटीला चांगली एक खळखळून उकळी घ्यायची आणि उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि साधारणतः 10-12 मिनटं 15 मिनटं बारीक गॅसवरती उकळती ठेवायची, म्हणजे आमटीला चांगला असा हिरवा कलर चढतो. वाटण केले ते डाळीमध्ये चांगलं मुरतं आणि डाळ चवीला फार छान लागते. थंडीच्या दिवसात एकदा तरी नक्की आठवड्यातून करत जा. मुलांना, म्हाताऱ्या माणसांना, नैतरण्या लोकांसाठी अगदी पौष्टिक असते, पोषक असते. बाजरीच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर खायला अप्रतिम लागते. तर अशा पद्धतीने आपण अगदी पारंपरिक पद्धतीने उडदाच्या डाळीची आमटी कशी बनवायची ही रेसिपी बघितली असेल. कलर तुम्ही बघू शकता, ओरिजिनल असा कलर हिरवागार आलेला आहे. आवडली लाईक करा, शेअर करा. नवीन असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा.